कोरेगाव, सुलतानवाडी व गोळेवाडी गावच्या कार्यक्षेत्र असलेल्या व सातारा जिल्ह्यात मोठा नावलौकिक असलेल्या कोरेगाव ग्राम विकास सेवा सोसायटी व कोरेगाव भाग विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निवडी जाहीर। ग्राम विकास सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून अनिल चंद्रकांत बर्गे तर व्हाईस चेअरमन म्हणून सौ सुमन धर्मराज बर्गे यांची निवड। तर कोरेगाव भाग विकास सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून नारायण मुरारी गोळे व व्हाईस चेअरमन म्हणून रवींद्र शंकरराव भुजबळ यांची झाली निवड। सेवा सोसायटीच्या कार्यालयामध्ये चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी SM कडलवार यांनी काम पाहिले। माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किरण नाना बर्गे व जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री यांच्या उपस्थितीत दोन्ही चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। कोरेगाव भाग विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी गोळेवाडी येथील नागरिक व सेवा सोसायटीचे संचालक नारायण मुरारीजी गोळे यांची निवड करण्यात आली। तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र शंकरराव भुजबळ यांची निवड करण्यात आली। तर कोरेगाव ग्राम विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संचालक अनिल चंद्रकांत बर्गे तर व्हाईस चेअरमनपदी सौ सुमन धर्मराज बर्गे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी अभिनंदन केले। आमदार महेशदादा शिंदे, कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल दादा बर्गे, नगराध्यक्ष महेश साहेबराव बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, नगरसेवक सचिन भैया बर्गे, नगरसेवक संतोष काका बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंतप्पा पवार आदींनी नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले। नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी चेअरमन सोमनाथ हनुमंत बर्गे, माजी व्हाईस चेअरमन सीताबाई बर्गे, संचालक गुलाब बलराम बर्गे, रामचंद्र सर्जेराव बर्गे, संदीप सर्जेराव कळसे, संतोष सर्जेराव बर्गे, बाळासो हनुमंत बर्गे, राजेंद्र एकनाथ घोरपडे, कौशल्या धोंडीराम बर्गे, पोपट दादू येवले, संजय लक्ष्मण देशमुख व माजी चेअरमन शिवलिंग विठ्ठल बर्गे, विठ्ठल रामचंद्र काटे, संजय प्रल्हाद बर्गे, नारायण रामचंद्र बर्गे, शरद विठ्ठल बर्गे, हिंदूराव दादू नांदे, सयाजी शिवाजी बर्गे, तानाजी लक्ष्मण नाळे, सचिन हनुमंत कोकरे, मालन बाळासाहेब महाडिक, रामचंद्र पासो बोताळजी आदींनी अभिनंदन केले।